नमस्कार. तर कोण म्हणतं शहरात राहणाऱ्या मुलीला चुलीवर स्वयंपाक जमत नाही, तर आजची रेसिपी आजचीच नाही तर 3 दिवसाची पूर्ण रेसिपी तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक बघायला मिळणार आहे. मी कसं बनवले, काय काय केलं, कसं स्ट्रगल असतं, काय स्ट्रगल असं मजा आहे की पटकन बनते. आणि हा यात्राचा व्हिडिओ आहे. हा पूर्ण ब्लॉग उद्या येईल. आज मी हा रेसिपीचा टाकला आहे व्हिडिओ आणि याची सकाळ झाली आमची आणि मी स्वयंपाक बनवायला चुलीवर सुरुवात केली. आणि त्याच्या अगोदर मला सुरुवात करायची ती मेथीची भाजी नीट करण्यापासून. तर हे बघा आमच्या मम्मीचा आणि मनूचा उद्योग. मनूचे दात खूप पिवळे झालेत, मम्मीचे पण दात थोडेसे येलो येलो झाले होते. मग ह्यांना म्हणलं कोलगेटने दात काही निघणार नाही, तुम्ही असं करा, कोळसा घ्या, कोळशामध्ये मीठ घाला, थोडी तुरटी घाला आणि ते वाटा. लगेच आजी आणि नातीने लगेच प्रयोग सुरू केला. कारण अगोदर मनूला थोडा कोळसा खाऊ घातला. मनूने करकर चावून खावला आणि दात घासले की मम्मीला पांढर शुभ्र दात दिसले. मम्मीने लगेच बनवायला घेतलं. मीठ, तुरटी आणि कोळसा बारीक मिक्स करून 2 डब्या बनवल्या, दोघींना एक एक. आणि खरंच खूप छान रेमेडी आहे. अगोदरच्या काळात डोक्याचे दात घासायचे आणि खूप पांढरे निघायचे. आम्हाला तर सवय होती. लहानपणी आम्ही चुलीतला कोळसा किंवा राख घ्यायचो आणि दात घासायचो. तुम्ही असं कोणी केलं असेल तर नक्की कमेंट करा. आणि फ्लाय विथ प्रतीक्षा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. हाईप द्यायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की हाईप द्या. कमेंटच्या बाजूलाच ऑप्शन असतं हाईपचं, तिथे जाऊन तुम्ही हाईपवर क्लिक करून खाली येऊन अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर छान छान लाईक कमेंट तुमच्या येऊ द्यात आणि असाच सपोर्ट माझ्यासोबत तुम्ही राहू द्या. तर बघू शकता तुम्ही चूल पेटवायला सुरुवात केली. आज चूल कशी पेटवायची तुम्हाला दाखवणार. आमच्या घरात असा राडा असतो, खूप गोंधळ असतो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ नका. हे आमच्या घरी दिवसभर असतं. आज मी मुद्दाम ते वॉइस कट नाही केले तुम्हाला दाखवायला की आमच्या घरात काय चालू असतं. तर आमच्या मम्मी चूल पेटवत आणि इकडं आमच्या मनालीचं दात घासायचं चालू होतं त्या वाटलेल्या कोळशाने. आणि दात घासून ती कुठं पण थुकत होती. पप्पा तिला ओरडले. पप्पा ओरडल्यावर आम्ही पण हसलो आणि म्हणलं आता होऊ दे, काही नाही, चालत राहता असं सगळ्यांच्या घरी असताना हे आपण सगळं हाईड करतो. पण मला आज हे हाईड करायचं नॅचरल व्हिडिओ आहे. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. न स्किप करता, न पुढं मागं करता हा पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला याच्यामध्ये खूप हसणाऱ्या गोष्टी, काही छान आवडणाऱ्या गोष्टी आणि काय स्ट्रगल, काय कसं स्वयंपाक गावाकडे आपण चुलीवर बाहेर बसून वारं सुटतं कसं काय, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आमच्या घरात पप्पा आमचे टेलर आहेत, तर खूप सारे कपडे आमच्या घरात असतात. तर त्या कपड्यांपासून मम्मीने चूल पेटवली. आम्हाला तर अगोदर माहिती रॉकेल टाकून चूल पेटवायची सवय आहे. मम्मीने मला आईची चूल पेटवून दिली. मम्मीचं म्हणणं होतं इकडं बस तिकडं बस तिकडं बस, दूर लागल, असं होईल तसं होईल चालू होतं. आणि मी काय ऐकायला बसलीच नाही. मला इकडून बसायचं होतं कारण इकडे सावली चांगली लागत होती आणि माझा चेहरा पण छान दिसला पाहिजे ना कॅमेऱ्यामध्ये, तर सगळंच बघावं लागतं. त्या हिशोबाने मी बसले कॅमेऱ्यासमोर आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि खरं सांगतो चुलीवर स्वयंपाक करायला खूप मजा येते. कोण आहे माझ्यासारखं त्याला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतं. आणि हे मला आत्ताच नाही, लहानपणापासून आवड आहे. आमच्या घरी बाहेर चूल मांडायची, त्या सारवायची, बाहेर सगळं मस्त सारवण वगैरे करून त्या चुलीवर मुद्दाम थोडा स्वयंपाक बनवायची लहानपणापासूनची आवड आहे. आणि ती आवड मी जपली आहे अजून पण. आणि मग मस्त आज म्हणलं मम्मीला आज वेगळं काहीतरी करू, जे नेहमी खातो ते नको करायला. तर मला आठवलं आमच्या मम्मी म्हणायच्या त्यांच्या अगोदर गरिबीमध्ये त्यांच्याकडे भाजीला काय नसायचं, त्यावेळेस फक्त कांदे, तर त्या कांद्याची लाल तिखट टाकून ते पातळ दवणी करायचे आणि खायचे. आता तर खूप त्याच्यात काय टाकतात, पण अगोदरच्या काळात त्याच्यात टाकायला काहीही नसायचं, फक्त कांद्याची पातळ कांदवणी केली तर. आणि मला पण आठवतं आमच्याकडं पण खूप वेळा कांद्याची भाजी, कांद्याची चटणी आणि हे कांद्याची आमटी म्हणायचो आम्ही, आणि इकडं गावाला कांदवणी म्हणतात. तर ते मम्मी सांगत होत्या मला, तुझ्या नवऱ्याला खूप आवडत होतं ते, लहानपणी सगळं खायचा गपचूप, कुस करून मस्त भाकरी खायचा, अगोदर चपाती पण मिळत नव्हती, असं भरपूर त्या मला सांगत होत्या. आणि त्याचमुळं म्हणलं चला आज आपण कांदवणी शिकूया आणि पहिल्यांदा खाऊन पण बघूया, कारण मी कांदवणी कधी अशी पातळ नाही खाल्ली. सुकी कांद्याची भाजी, कांद्याची चटणी खाल्लेली आहे, म्हणून मी बनवायला घेतली. कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी आणि प्रेम आहे. म्हणूनच आज मी खूप मन लावून ही कांदवणीची रेसिपी बनवत होते. पण म्हणलं अगोदर मेथीची भाजी करून घ्यावं आणि मग कांदवणी करावं, कारण गावाकडची मेथीची भाजी मला ना की एकदमच भारी लागते. तर आज माझा बेत होता की वांग्याचं भरीत, मेथीची भाजी, कांदवणी, कैरीची चटणी पण केली. पण कैरीची चटणीचा व्हिडिओ शूट करायचा राहिला. कैरीमध्ये काही नाही, 2 कांदे, 1 कैरी आणि 2 लसणाच्या कुड्या असं सोलून घेतल्या आणि जिरे टाकून बारीक केलं, लाल तिखट मीठ टाकून, बस. अशी सोपी रेसिपी आहे कैरीच्या चटणीची. तुम्ही पण करून ट्राय करू शकता. तुम्हाला आंबट खायला आवडत असेल उन्हाळ्यामध्ये तर असं. तर मस्त भरपूर सारे कांदे, म्हणजे मम्मी म्हणत होते 2च कांद्याची कर, म्हणलं नाही मम्मी मी भरपूर करणार, म्हणून मी 4 कांद्याची कांदवणी करायला घेतली. कांदे बारीक बारीक चिरले आणि त्यानंतर इकडे मेथीची भाजी धुवून ठेवली. ती थोडीशी मटकीची डाळ भिजवली होती आणि मटकीची डाळ भिजवून त्याला छान भिजवून ठेवून इकडं वाटण करून ठेवलं होतं. कांदा कापला होता आणि वाटण ह्याचं केलं होतं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण भरपूर टाकून कोथिंबीर याच्या भाजीसाठी, मेथीच्या भाजीसाठी केलं होतं. आणि इकडं मस्त आपलं चूल पेटली, कढाई गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकून
त्या तेलामध्ये फक्त डायरेक्ट आम्ही काय टाकलं, हिरवी मिरचीचा ठेचा नाही का जो बारीक केला लसूण कोथिंबीर घालून तो मी टाकून दिला. चर्र वाजला मस्त. असं सगळे आवाज भारी येतात ना बघायला आणि ऐकायला. आणि मनूच्या मध्ये मध्ये तुम्ही ऐका, मध्ये मध्ये ती बोलते मम्मी छान वास होतोय ना, मम्मी किती छान दिसतंय ना, हे पण तुम्हाला ऐकायला मिळेल. तर मस्त ही भाजी धुवून घेतली, मटकीची डाळ घेतली, मटकीची डाळ धुवून त्याच्यात टाकली मस्त आणि परतवली, खाली वर करून घेतली. तोपर्यंत तिकडं कांदे कापायला घेतले 4. मी बोलले तुम्हाला हे 4 कांदे कापून एका पातेल्यात घेतले. त्याला धुतलं मी स्वच्छ, कारण कांदे जरा जुने होते आणि थोडेसे खराब झाले होते कांदे. तर ते कांदे मी धुवून स्वच्छ घेतले आणि मस्त कढईमध्ये थोडेसे जिरे घातले. आमच्या घरी जिरे वापरत नाही, तर जिरे नव्हते बरं का, पण मम्मीने थोडेसे पुडीमध्ये ठेवले. तर कधी कधी मम्मी बोलले मी बेसनमध्ये घालते जिरे. त्यातले थोडेसे जिरे घेऊन त्याकडे टाकले, तडतड 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 दिले आणि नंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये कांदे. आणि मम्मीचं मागणं चालू होतं संपलं कांदे लाल भाज असं कर. मी म्हणलं मम्मी तुम्ही शांत बसा, मी माझ्या पद्धतीने कांदवणी बनवणार, तुमच्या पद्धतीने तुम्ही खूप वेळा खाल्ले का माझ्या पद्धतीने बनवणार. असं म्हणून मी कांदवणी बनवायला घेतली आणि कोथिंबीर टाकली मस्त तेलामध्ये, छान त्याचा वास यावा म्हणून. बाकीचं काही नव्हतं हिंग वगैरे, तर म्हणून मी कोथिंबीर टाकून त्याच्यामध्ये कांदे घातले आणि कांद्याला खरंच लाल असं मऊ होईपर्यंत परतवायचं छान. जेवढे कांदे चांगले मऊ होतील तेवढी कांदवणी तुम्हाला खूप टेस्ट लागेल. आणि त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं मीठ घालून जर कांदे परतवले तर ते मऊ शिजतात, कडक होत नाहीत नंतर. तर मीठ घालून मी मस्त कांदे लाल भाजून घेतले चुलीवर दमा आणि आपलं मस्त टाइमपास करत. आणि हो, उद्याला माझा आमच्या यात्रेचा पण व्हिडिओ येणार आहे, कारण यात्रेत आम्ही गेलोच नाही, कारण गावाला खूप मोठा पाऊस झाला, त्यामुळं यात्रेचा सगळा पचका झाला. पण तरी पण तेवढ्यात पण आम्ही एन्जॉय केली यात्रा, छान वाटलं. गावाला आमच्या पालखी होती आणि छबिना वगैरे असतो, खूप मोठं आमच्याकडे केतकेश्वरचं मंदिर आहे. तिथं सगळं ते खूप सुंदर आमच्या गावातली यात्रा असते. तुम्हाला ते बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये, नक्की बघा. आणि मस्त करता करता मला आठवलं आमच्या घरी कढीपत्त्याचं झाड आहे, तर मधूला म्हणलं जाग म्हणून मस्त कढीपत्ता तोडून आणि छान असा 1-2च आणला तिने, 4-5 काड्या आणल्या आणि कढीपत्ता फक्त मला कांदवणीला घालायचा होता. पण म्हणलं असू दे, तिने घेऊन आले 2-4, कारण तिला पण ताजा कढीपत्ता तोडायला खूप मजा वाटत होती. आणि तिने कढीपत्ता आणि माझ्याकडे दिला आणि मला पण खरंच खूप छान वाटलं. एवढा छान वाटतं गावरान कढीपत्ता घरचा, सगळं झाडाचं तोडायचं आणि करायचं, ती मज्जा वेगळी. तिकडे मी कांदवणीची तयारी केली, तर थोडं खोबऱ्याचं वाटण होतं, त्याच्यामध्ये लसूण वाटण भरपूर घेतला होता, तर लसूण पण त्यात टाकला. मग कांदवणीसाठी तेल टाकलं, त्या सगळं टाकलं. कांदा भाजायला बराच वेळ गेला मला, 15 ते 20 मिनिटं जाळ घालत 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 कांदा भाजला. आणि बघा तुम्ही मस्त कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं तांब्यावर. तुम्हाला जेवढी कांदवणी करायची असेल तेवढी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवायचे. आणि लाल तिखट, तुमच्याकडे जर तरी पावडर लाल असेल ना तर रंग चांगला येतो, म्हणून काय करा मस्त त्याच्यामध्ये तरी पावडर, घरचा काळा मसाला, लाल मसाला आणि थोडंसं धने पावडर, जिरे पावडर, लसणाचं काय तुम्ही थोडा कूट घाला, थोडंसं तुमच्याकडं नारळ असेल ना, खोबरं बारीक करून ते टाका, तर थोडंसं त्याची चव अजून वाढते. पण मी साधं सिंपल केलं होतं, कारण काही नव्हतं गावाला. आमच्या मम्मी काही टाकत नाहीत कुठल्याच भाज्यांना, फक्त तेल, लाल तिखट, मीठ आणि लसूण टाकला कुठल्या भाज्यांना, कांदा तर घालतच नाहीत. तसं आमच्या मम्मीचं ते काही ठेवतच नाहीत, मग टाकत नाही म्हणून. मग मी हयाचं सगळं केलं, पण तरी आमची कांदवणी तुम्ही बघा शेवटी खूप सुंदर झाली आहे. आणि बघा कांदा कसा छान मऊ असा लुसलुशीत दिसतो भाजल्यामुळं. आणि छान भाजून घेतला आणि भाजून झाल्यावर कळलं टाका आपलं लाल तिखट, घरचं लाल तिखट घातलं. हे सगळे सुके मसाले जेव्हा घालून घेतले, हळद घातली थोडीशी, बघू शकता तुम्ही की माझ्या हो लावा ना. असा मी व्हिडिओ बनवते आणि असा कॉल येतो कोणाचा तरी व्हॉट्सअपला. असं आलं की मग माझा सगळा मूड खराब होतो. भाजीची रेसिपी बनवता कॉल आला, मग कॉल घेऊन परत बोलायला तुमच्यासोबत आले रेडी होऊन. तर इथं माझा कांदा भाजून झाला, तर लाल तिखट सगळं मसाले टाकून झाले ते विसरले, मी परत बोलते, नो प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये मी भरपूर शेंगण्याचं कूट टाकलं आणि 1 तांब्याभर पाणी ओतलं. माझी सासूबाई बोलली अगं भाजी कमी करू नको, जास्त करू, चुरून खातील सगळेजण. आणि म्हणल्या मेथीची भाजी थोडीच झाली, जरा जास्त कर कांदवणी. म्हणजे बरं मम्मी, म्हणून मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं ज्वारीच्या पिठाचं पाणी काला केला आणि त्यात टाकलं. मग तांब्याभर 1.5 तांब्या पाणी ओतलं आणि त्याला छान खदखद शिजू दिलं. खदा का शिजू द्यायचं, सगळ्या कांद्याचा आणि मसाल्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला तर त्या कांदवणीला चव चांगली येते, असं माझ्या मते. तुमच्या मते काय असेल सांगा, का शिजू द्यायचं चांगलं. आणि सगळा बघा तुम्ही कलर कसला भारी आला, नॅचरल कलर, तेल कमी, मस्त एकदम छान असं बघा कांदवणीचा कलर कसला छान आला. आणि सासूबाई बोलल्या काय प्रतीक्षा तू तेल लय घातलं कांदवणीला, कुठे दिसतंय तुम्ही तेल सांगा बरं याला. तेल कमी घालून अशी सुंदर कांदवणी मी बनवली आणि मस्त माझ्या दोन्ही भाज्या होऊन रेडी झाल्या. भाकरी करायला घेतल्या. तुम्ही तर वांग्याचं भरीत केलंच नाही, थांबा पुढं बघा, क्लायमेट्स अभी बाकी आहे आगे. तर मस्त भाकरी करायची मला 8 भाकरी. म्हणलं बारक्या भाकरी खेळत बसली तर मला खूप उशीर होऊन जाईल, म्हणून मी पट धाड 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 मोठ्या जाड आणि पातळ भाकरी केल्या
अशा 8 भाकरी करायला मला 8 मिनिटच लागले चुलीवर, कारण जाळ चांगला लागला. ढणढण 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 जाळ, फुकणीने जाळ फुकत फुकत जाळ लावून लावून डोळ्याची पार आग उठली. आणि पण मनाची अशी हौस फिटली स्वयंपाक करायची, कारण जोपर्यंत डोळ्यात धार येत नाही चुलीत फुकून फुकून तोपर्यंत चुलीवर स्वयंपाक करायची मजाच काय. तर मस्त अशा भाकरी थाप 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 थापून जाळ असा डान 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 लावून 8 ते 9 भाकरी केल्या. रात्री एक शिळी भाकर शिल्लक होती. आमच्या पप्पांना शिळी भाकरी खायला खूप आवडते. आम्ही काही शिळ्या भाकरी खात नाही. आमच्या पप्पा आवडीने खातात. आमच्या घरामध्ये खूप जणांच्या घरी बायका खातात शिळ्या भाकरी, पण आमच्या घरात आमचे पप्पा खातात. मग त्यांच्यासाठी मग म्हणलं भाकरी आहेत, एक भाकरी कमी केली, 9 भाकरी केल्या, नाही 8 केल्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 9 केल्या होत्या. तर मस्त भाकरीला आमच्या मम्मीची बघा मध्ये मध्ये कशी लुडबुड असते, प्रतीक्षा थांब भाकर पचू दे, पाणी लावू नको, थांब थांब, सगळी करते असं मध्ये मध्ये. सगळ्यांना सवय असते, माझ्या आईला बी अशी सवय, काही करताना मध्ये मध्ये, आमच्या सासूबाईला पण सवय. पण मी कोणाचं ऐकणार का नाही, मी माझ्या पद्धतीनेच भाकरी केल्या. अशा मोठ्या मोठ्या ताव्या भाकरी केल्या आणि मला खूप आनंद होता की भाकरी पटापटा पटापटा पटा झाल्या माझ्या. आणि भाकरी करता करता आमच्याकडे आला आमचा योगेशराव. आणि योगेशराव आला, बघा आमची म्हणू कॅमेरामॅनच्या डोळ्यात पाणी येऊन येऊन तोंड काळं झालं पार. आणि नंतर आम्ही मस्त बसलो, आमच्या म्हणून आमचा व्हिडिओ काढला. आमच्या मम्मी आम्हाला गप्पा मारत बसल्या आणि म्हणूला भाजीचा वास होता आणि ते दाखवत होती, बघा कॅमेरामॅन हालत व्हायला लागली. तर ही भाकरी माझ्या होत आल्या, तोपर्यंत आमचे योगेशराव आले तिकडनं. म्हणले वहिनी भाकरी तर लय भारी करताय, म्हणून बसला चुलीजवळ जाळ घात. त्याला म्हणलं फुकचं चुलीत जाळ. त्याला 2-4 भाकरी होईपर्यंत जाळ फुकायला लावला. आणि इकडं मी भाकरी करत राहिले, भाकरी करत राहिले, भाकरी करत राहिले. आणि भाकरी करून 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 मला दिसलं वांग्याचं झाड शेजारी. मला एवढं छान वांग्याचं झाड, वांग्याच्या झाडाच्या शेजारीच दिसलं मला काय, कांद्याची पात. मग माझ्या डोक्यात तूप पेटली आणि योगेश पण आला. योगेश बोलला, वहिनी काय भारी लागतं वांग भाजलेलं चुलीमध्ये आणि कच्चंच खास असलं छान लागतं. तो तसा कच्चा खाणार होता. मी थांब त्याचं छान भरीत करते मी. दिसल्यावर काय मग मला भारी वाटत होतं. भाकरी फुगतच नाही, मला व्हिडिओ काढायचा फुगलेल्या भाकरीचा. शेवटी ही भाकरी माझी फुगली आणि मग मीला गरम गरम म्हणून म्हणलं एक सेल्फी काढ माझा, चल भाकरीसोबत. म्हणून आमच्या मस्त माझा व्हिडिओ पण काढला, एक फोटो पण काढला. आणि मस्त ह्या भाकरी झाल्यानंतर आमच्या मम्मी म्हणत जरा हातावर अशी 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 भाकरी झेलून झेलून करायची. मला काही ती जमलं नाही. मम्मी म्हणलं मला नाही जमत आहे, तुम्ही करा, मला अशीच जमते, थाप थाप ठेव काही वर वर करून धरायला गेले, पण मला काही जमलं नाही शेवटी. आणि मग म्हणलं सोडा. आणि म्हणून मी माझ्या भाकरी करायला घेतल्या. तोपर्यंत बघा आता तुम्हाला दिसेलच मागणं आलेला आमचा योगेश. झाड बघा किती लागलाय. आणि तुम्हाला माहिती काय कुठल्या काड्या म्हणतात त्याला, शेंगा कुठल्या म्हणतात त्या, तसंच करते ते चुलीत घालतो त्या आपण शेंगा, त्या गुलमोहराच्या शेंगा. आता अशा गुलमोहराच्या शेंगा घालत घालत मी भाकरी केल्या. बघा माझी भाकरी शेंगा घातल्या आणि जाळ भरपूर घातला की फुगला. तोपर्यंत योगेश आला आमचा. आणि योगेश येऊन, तुम्ही बघता ना योगेशला रोज, आज तुम्हाला योगेशचा आवाज पण दिसणार आहे आणि योगेश पण दिसणार. हे बघा कॅमेऱ्यात नका म्हणत मला, आम्ही त्याला काय सोडतो काय, वांग करपून भाजून टाकलं तर त्याला सोडायचं वय. मग त्यानं मस्त वांग भाजलं, कांदा भाजला. मी मला एवढं नाकात जाईल, अजून एक वांग परत गेले त्या, अजून एक वांग तोडून आणलं आणि 2 वांगे मस्त भाजली आम्ही चुलीमध्ये घालून, त्याला करपवलं. आणि मम्मीने जाऊन लगेच कांद्याची पात तोडायला अजिबात उशीर नाही केला. कांद्याची पात कवळी 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 वरची तोडून आणली पानं, मस्त मी कट करून घेतली. वांगे भाजून घेतले. लसूण नव्हता वाटलेला, मला लसूणला स्किप केलं. विदाऊट लसणाचा वांग्याचं भरीत केलं. हिरवे वांगे, सीमाताई नेहमी म्हणत नाही हिरव्या वांग्याचं भरीत, तर ते हिरव्या वांग्याचं भरीत आहे. आणि काय चव भन्नाट लागते त्याची ना, त्याला हिरवी मिरची ना, त्याला काय ना काय ना काय. घरी माझे खूप चोचले असतात, त्याला हिरवी मिरचीच पाहिजे, जिरेच पाहिजे, आमकच पाहिजे, तमकच पाहिजे, हिंगच पाहिजे. तर गावाला मी त्याला काहीही टाकलं नाहीये, फक्त एक कच्चा कांदा, कांद्याची पात आणि थोडस जिरे टाकले, फोडणीला जिरे टाकले, कढीपत्ता थोडं टाकून ताव्यावर थोडीशी फोडणी दिली. आणि काय झालतं वांग्याचं भरीत मला काय. आणि असा माझा आजचा ब्लॉग होता. मस्त वांग्याची भाजी केली. आणि यात्रेचा पण ब्लॉग येणार आहे. चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. इथून पुढे तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला मिळणार आहे. आणि आमचे मी आता प्रयत्न करणार आहे, जे काय ओरिजिनल व्हॉइस आहेत तेच टाकणार आहे. व्हॉइस वर करायचं टाळणार आहे, कारण जे ओरिजिनल असतं ते छान वाटतं. आमचा मस्त योगेश माझ्या शेजारी बसला स्वयंपाक करेपर्यंत, वहिनी कसं भरीत बनवते काय नाही. त्याला म्हणलं तू इकडेच आहे, मस्त भाकरी आणि भरीत खायला. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा योगेश वेगळा, तो योगेश वेगळा. तर तुम्हाला नक्की या योगेशची पण लवकरच ओळख करून देईल मी, कारण तो सध्या खूप बिझी आहे. त्याचं थोडं शॉपचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो बिझी असल्यामुळं. साहेब आमचे डोळ्यांचे डॉक्टर आहेत, त्याच्यामुळं त्यांना वेळ नसतो जरा समोर यायचा, थोडंसं लाजतात. नक्कीच त्यांना घेऊ कधी ना कधी कॅमेऱ्यामध्ये. तर असं माझं वांग्याचं सगळं कुस्करून झालं होतं, त्याच्यामध्ये कांदे बिंदे घालून फोडणी दिली आहे. आणि मग काय एवढा स्वयंपाक सुंदर झाल्यावर मला जेवायला दम निघतो का, लगेच सगळ्यांनी सगळं सामान उचललं, घरात नेलं, ताटं काढले, ताटं वाढून घेतले पटापट आणि जेवायला घेतलं. आणि आम्हाला उद्याच्या दुसऱ्या संध्याकाळी आम्हाला जातं यात्रेला. पण काय झालं माहिती आहे ना, स्वयंपाक झाला, जेवण झालं ना, आभाळ गरजायला लागलं, पाऊस वारा सुटला. मग आम्ही घरात बसलो,
संध्याकाळीचं जेवण केलं आणि झोप काढली. असा आमचा दिवस गेला. आणि यात्रेच्या अगोदरचा ज्या दिवशी आम्हाला त्या दिवशीचा अजून व्हिडिओ बाकी आहे, तो पण ब्लॉग आपल्यापर्यंत लवकरच येईल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, माझ्या रेसिपी कशा वाटल्या, कांदवणी कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच सगळ्यांनी गावाला या आमच्या जेवायला, कारण आमच्या गावाला खरंच स्वयंपाक खूप छान बनतो. बाय बाय, भेटू.